नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महिलांच्या विकासासाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात येतात आणि या योजनांचा थेट लाभ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ती योजना सर्वात अगोदर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तरच तुम्ही त्या योजनांचा लाभ घेऊ शकता। पहा, केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे गर्भवती महिलांसाठी असणारी प्रधानमंत्री मातृवंदना योजना। या योजनेअंतर्गत दिलं जाणारं अनुदान आता वाढवण्यात आलेलं आहे। सगळ्यात मोठी ही अपडेट आहे। पहा, जर तुम्हाला 2 मुली असतील तर 2 मुलींसाठी या योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं। आता 2 मुलींसाठी कशा पद्धतीने या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ घेता येतो याची माहिती व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। पण तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी महत्त्वाची सूचना आहे, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महिलांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना दिला जाणारा जो अनुदानाचा लाभ आहे तो कशा पद्धतीने दिला जातो। पहिल्या अपत्यासाठी तुम्हाला किती अनुदान देण्यात येतं, त्याचबरोबर दुसऱ्या अपत्यासाठी किती अनुदान कशा पद्धतीने जमा करण्यात येतं। पहा, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातूनही महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत। महिलांचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि या योजनेपैकी एक असणारी योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना। या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतं। जर अपत्य मुलगी असेल तर आपण पाहिलेले आहे की मुलीचा जन्म झाल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी मुलगी झालेली आहे हे लवकर स्वीकारलं जात नाही। पहा, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून मुलींची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत आणि या प्रयत्नांपैकीच एक महत्त्वपूर्ण प्रयत्न म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना। या योजनेअंतर्गत जर तुम्हाला पहिलं अपत्य मुलगी असेल तर तुम्हाला थेट तुमच्या खात्यामध्ये DBT 5,000 रुपये जमा करण्यात येतात। होय, बरोबर आहे, या ठिकाणी पहा, 5,000 रुपये तुम्हाला देण्यात येतात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत। पहिलं अपत्य म्हणजेच पहिलं तुमचं बाळ जर मुलगी असेल तर नक्कीच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे। त्याचबरोबर दुसरी मुलगी झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला अनुदान मिळणार आहे, पण हे अनुदान यामध्ये वाढ झालेली आहे आणि ते अनुदान म्हणजे 6,000 रुपये तुम्हाला अनुदान मिळणार आहे। पहा, पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपये आणि त्यानंतर दुसऱ्या अपत्यासाठी दुसरं अपत्य जर मुलगी असेल तर त्या मुलीच्या जन्मानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 6,000 रुपये इतकं अनुदान प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत दिलं जातं। लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड या योजनेसाठी आवश्यक आहे। लाभार्थ्यांचे आधार कार्डशी जोडलेलं बँक खातं सुद्धा असणं आवश्यक आहे। गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेमध्ये 100 दिवसाच्या आत नोंदणी करणं सुद्धा यासाठी आवश्यक आहे। बाळाची जन्म नोंदणी, दाखला व प्राथमिक लसीकरण सुद्धा तुमचं त्या ठिकाणी झालेलं असणं गरजेचं आहे। या पुढच्या गोष्टी आहेत, परंतु पहा, या योजनेअंतर्गत तुम्हाला कशा पद्धतीने लाभ दिला जातो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला नेमका अर्ज कुठं करावा लागतो, ऑफलाईन अर्ज करता येतो का? तर पहा, अगोदर या योजनेसाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करता येत होता, परंतु आता ऑनलाईनसुद्धा अर्ज तुम्हाला करता येणार आहे। एक मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा या योजनेसाठी लॉन्च करण्यात आलेलं आहे। ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही हा फॉर्म भरला तर तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट असणार आहे। पहा, योजनेअंतर्गत 11,000 रुपयाचं अनुदान देण्यात येतं। तुम्हाला 2 मुली असतील तर पहिल्या मुलीच्या जन्मानंतर तुम्हाला 5,000 रुपये देण्यात येतात आणि दुसरी मुलगी जर झाली तर तुम्हाला 6,000 रुपये अनुदान या योजनेअंतर्गत जमा केलं जातं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर या योजनेसाठी नेमके कोणकोणती कागदपत्र लागतात, हा सगळ्यात मोठा मुद्दा, महत्त्वाचा प्रश्न आहे महिलांना पडलेला। तर पहा, काही जास्त तुम्हाला कागदपत्रसुद्धा द्यायची गरज नाही। आधार कार्ड जे सगळ्यांकडे असतं, बँक अकाउंट ते सुद्धा आपल्याकडे असतंच। बँक अकाउंट, आधार कार्ड,
त्याचबरोबर तुमची गर्भवती महिलांची नोंदणी शासकीय दवाखान्यामध्ये असणे गरजेचं आहे आणि तुमचे त्या ठिकाणी फॅमिली डिटेल्स म्हणजे काय तर तुमच्या कुटुंबाची माहितीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे, नोंदवावी लागणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी 3 असणार आहेत: आधार कार्ड, बँक अकाउंट आणि गर्भवती महिलेची शासकीय रुग्णालयामध्ये नोंदणी. पहा, 5,000 रुपये पहिल्या अपत्यासाठीचे अनुदान देण्यात येतं. त्यामध्ये 2 टप्प्यामध्ये हे अनुदान जमा केले जातं. 3,000 रुपये अगोदर दिले जातात आणि त्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये 2,000 रुपये हे दिले जातात. आणि दुसरी अपत्य मुलगी असेल तर 6,000 रुपयाचं अनुदान तुम्हाला या योजनेअंतर्गत दिलं जात आहे. आता या योजनेसाठी जसं सांगितलेलं आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, पण बऱ्याच ठिकाणी महिलांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुद्धा अडचणी येतात. तर सगळ्यात सोपं काय आहे, तुम्हाला अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांच्याकडे सुद्धा या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करता येतो. बऱ्याच खेडेगावांमध्ये या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिलांना लाभ देण्यात आलेला आहे. महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तुमच्या जर ओळखीमध्ये म्हणा, तुमच्या घरामध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जर कोणत्या कुटुंबाला हा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. पहा, वेगवेगळ्या योजना आहेत, फक्त माहीत नाही योजना म्हणून आपण त्याचा लाभ घेऊ शकत नाही. आशा करते तुम्हाला या योजनेची माहिती कळाली असेल आणि अधिक तुम्हाला सविस्तर डिटेल्स जाणून घ्यायचे असेल तर अंगणवाडी सेविकांकडे या योजनेसंदर्भात माहिती जाणून घ्या, कशा पद्धतीने तुम्हाला लाभ मिळणार आहे. आणखीन डिटेल्समध्ये सविस्तररित्या माहिती मिळून जाईल. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.